नमस्कार, स्वागत आहे तुमचं। मी आज पनीरची भाजी बनवणार आहे। फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे पनीर कडक झालेलं होतं, तर मी त्याला थोडंसं पाण्यामध्ये ठेवणार आहे 5-10 मिनिट, सॉफ्ट होतं ते। आणि मध्यम आकाराचे कांदे घेतलेत मी इथं कापून, 3 छोटे छोटे। असेच रोज रोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करण्यासाठी फुकट आहे। आता कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आपण। आपल्याला पाहिजे असल्यास आपण मिक्सर मधून पण प्युरी पण बनवू शकतो। हे तर मी कांदा कापून घेतलाय। आता मी 1 टोमॅटो टाकणार आहे। टोमॅटोने भाजी ग्रेव्ही होते छान, तर मी टोमॅटो पण कापूनच घेणार आहे। मी मिक्सर मधून नाही काढले। तर आपल्याला बारीक कापून घ्यायचा टोमॅटो। आपल्याला एकदम बाहेर जाऊन खाण्यापेक्षा आपण घरी बनवलेली छान आणि जास्त होते भाजी। टोमॅटो पण मी बारीक कापून घेतलाय आणि कोथिंबीर आपल्याला बारीक कट करून घ्यायची। पावसाळ्यामध्ये कोथिंबीर जास्त ओली असते, सडल्यासारखी होते मधून। तर मी स्वच्छ निवडून कापून घेतली धुवून। आपल्याला आता घरच्या घरीच पनीरची भाजी बनवायची, एकदम हॉटेलसारखी, हॉटेलपेक्षाही भारी लागते। करून बघा तुम्ही। कोथिंबीर बारीक कापून घेतल्यानंतर आपल्याला आता गॅसवर कढई गरम करायची। मी 1 कपभर दूध घेणार आहे। आपल्याला मसाला मिक्स करायचा आहे त्या दुधामध्ये। दूध नसल्यास आपल्याला पाण्यात पण मसाला मिक्स करता येतो। हे बघा, पनीर टिक्का मसाला 1 अख्खं पॅकेट टाकायचे। 4 लोकांसाठी आहे हा। आम्ही 5 जण आहेत, तर मी ग्रेव्ही थोडी पातळ करणार आहे। सगळं पॅकेट टाकून घ्यायचं आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचे। पाण्यामध्ये पण मिक्स करू शकता तुम्ही असं। आणि दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आपल्या आवडीनुसार। गुठळ्या फोडून घ्यायच्यात सगळ्या। आता पनीर सॉफ्ट झाले, कट करण्यासारखं झाले। कडक असल्यावर कट होत नाही, बर्फ झालेला असतो मध्ये। तर पॉकेट फोडून घ्यायचं आपल्याला। असं प्रत्येक वेळी बाहेर जाऊन जेवण करणं आपल्याला परवडत नाही। अशी फक्त पनीर आणि मसाला आणला तर भरपूर भाजी होते आपली पनीरची भाजी। आणि पनीर जरा पचायला थोडं जड असतं, त्याच्यामुळे आपल्याला अशी बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे। आणि पाहिजे तर आपण कच्चंही टाकू शकतो भाजीला, आणि थोडंसं फ्राय पण करता येतं। तर मी पनीर फ्राय करून घेणार आहे। मी कढई ठेवली गरम करायला वरती गॅसवर, आणि हे आपल्याला आता तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। तेलामध्ये परतून घ्यायचे। बराच वेळ लागतो, 5-10 मिनिट लागते त्याला गरम व्हायला। पचायला हलकं होतं थोडं हे पनीर फ्राय केल्यावर। तर जास्त तेल गरम झाल्यावरच पनीरचे तुकडे टाकायचेत आपल्याला। पनीर सॉफ्ट होतं, मध्ये तुकडे तुकडे होतात तेलात टाकल्यावर। आपल्याला गुलाबी रंगावर असं मस्त हे करून घ्यायचे, परतून घ्यायचे फ्राय करून। हे बघा, फुटल्यासारखं झाले, थोडे तुकडे तुकडे झाले, सॉफ्ट झाले। आणि मी हे काढून घेतले। आता असं आपल्याला तळून घ्यायचे। आणि आता कांदा टाकायचा परतायला। कांदा मी बारीक कापला होता, पेस्ट पण बनवता येते। ग्रेव्ही एकसारखी होते पेस्ट बनवल्यावर कांद्याची। तर कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। बाकीचं जास्त काही टाकायचं नाही आपल्याला फोडणीला। कांदा आणि टोमॅटो टाकायचा आहे, आणि थोडीशी तिखट टाकायचं आहे आपल्या चवीप्रमाणे। हॉटेलमधल्या भाज्या हा जरा गोड गोड असतात, दूध टाकल्यामुळे थोडासा गोडसरपणा असतो त्याच्यात, तिखट नसते जास्त। आणि थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला, तर टोमॅटो सॉफ्ट होतो मीठ टाकल्यावर। पुड्यामध्ये, मसाला पुड्यामध्ये अगोदरच मीठ असतं, सगळं साहित्य असतं, थोडंसंच टाकायचं। आणि चटणी आपल्याला चवीनुसार टाकायची। तर आमच्यात तिखट लागतं, कृष्ण अर्जुन पण खातात थोडंसं तिखट नॉर्मल। तर मी कट केलेली कोथिंबीर टाकून घेतली
आणि ही बघा दुधामध्ये मिक्स केलेला मसाला परतून घ्यायचा आहे आता आपल्याला याच्यात टाकून. तर याच्यानं ग्रेव्ही होते भाजीला मस्त. छान कलर आलाय बघा तुम्ही भाजीला. तेल पण सुटलंय आणि मी चटणी टाकल्याने थोडासा लालसर कलर पण आलाय. आणि आता परतून घेतलेलं पनीरचे तुकडे टाकायचे आता आणि आपल्याला 5-7 मिनिट ही भाजी शिजू द्यायची आहे. हे बघा मी जरा पातळच केली, जास्त घट्ट पण नाही ठेवली, एवढी पुरते पातळ केल्यावर. आणि हे बघा रश्शेदार झाली आहे, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही. आणि कलर पण छान आलाय भाजीला. आपल्याला वरून आता क्रीम पण टाकता येते ताजी ताजी. आता काढून घ्यायची आहे भाजी आणि जेवणासाठी तयार आहे आता भाजी आपली. करून बघा, नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच रोज रोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा. आता मी ताट वाढून देणार आहे अर्जुनला. राईस आहे मस्त फुललेला. हे बघा छान भाजी आली, आता झाली. छान कलर आला भाजीला. दही घालणार आहे थोडंसं वरून. धन्यवाद.